त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? फक्त कॉन्फिडन्स आहे, स्वतःच सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. हा आत्मविश्वास जर आपल्याकडे असेल तर आपण काहीही करू शकतो. फक्त भाषण आणि सूत्रसंचालनच नाही तर इतर काहीही करू शकतो. व्यवसायात प्रगती करू शकतो, चांगलं शिक्षण घेऊ शकतो, चांगला रायडर बनू शकतो, चांगला पायलट बनू शकतो. म्हणजे जर आपल्याकडे ही एकमेव गोष्ट असेल. मॅडम आवाज येतो ना माझा? ओके. तर आपण छोट्यातलं छोटं काय पण अगदी मोठ्यातलं मोठं काम सुद्धा अगदी सहज पूर्ण करू शकतो. पण जर ही गोष्ट आपल्याकडे नसेल तर मोठ्यातलं मोठं काय छोट्यातलं छोटं सुद्धा आपण काम करू शकत नाही किंवा आपले जे काही ध्येय ते पूर्ण करू शकत नाही. म्हणून पहिल्यांदा आपल्याकडे काय पाहिजे? आत्मविश्वास पाहिजे. जर तुमच्याकडे आत्मविश्वास नसेल तर तुम्ही गाडी सुद्धा चालू शकत नाही. पॉइंट्स म्हणजे त्याला अजून आपण काय सांगू शकतो? मुद्दे. मॅडम काय साबळे सर? आता पहा, तुम्हाला जर उत्तम चहा बनवायचा, स्वादिष्ट, चविष्ट, मी तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या डिमांड आहे की मला चहा पावडर द्या, मला दूध द्या, बरोबर, साखर द्या, काय विलायची लागते, त्याला आलं लागतं, बरोबर ना, गवती चहा वगैरे ह्या गोष्टी. पण जर मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दिल्या आणि त्याच्यातली साखर दिली नाही, चहा होणार का? होणार नाही. सांगायचा उद्देश एवढाच आहे की ह्याच्यात 3 डिमांड आहेत नाही, ह्या तुम्ही जरी कंप्लीट करू शकल्या तरी तुम्हाला ह्या गोष्टी जमणार आहे. दुसरी डिमांड आहे त्या संबंधित विषयाचा अभ्यास. दुसरा पॉइंट आहे संबंधित विषयाचा अभ्यास. स्टडी टू रिलेटेड टॉपिक किंवा सब्जेक्ट. ओके, ते अभ्यास असणं गरजेचं आहे. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला हे दोन्ही गोष्टी व्यवस्थितरित्या समजावून सांगतो. तुम्ही म्हणाल हे सर काय तुम्ही आम्हाला लहान मुलांसारखं सांगताय की जे हायस्कूलमध्ये किंवा कॉलेजला शिकवलं जाते. ह्याच गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ह्या जरी आपल्याला समजत असल्या तरी उमगत नाहीत आणि म्हणून आपण प्रयत्न करत नाही. आणि जर हे जमलं असतं तर तुम्ही आज इथे आला नसता. खरं सांगतो, ही रियालिटी आहे.